तर काल आपण जे पाहिलं होतं की म्हणजे डेटाबेस क्रिएट करायचा कसा, त्यानंतर टेबल कशी क्रिएट करायची आणि टेबलमध्ये डिझाईन थ्रू रेकॉर्ड इन्सर्ट कसं करायचं. ठीक आहे, आता काय करूया आपण, डेटाबेस कनेक्ट करतो पहिले. आता आपण जो काल डेटाबेस बनवला होता ट्रेनिंग डेटाबेस, ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय केलं होतं की एक दोन टेबल बनवले होते. ठीक आहे, युजर इन्फॉर्मेशन त्यानंतर युजर इन्फो असे दोन टेबल बनवले होते. हे आपण काय केलं होतं की डेटाबेस डिझाईन थ्रू आणि डेटाबेसच्या क्युरी थ्रू बनवले होते. ठीक आहे, आणि युजर इन्फॉर्मेशन ह्या टेबलला काय करतो आपण, एडिट टॉप 20 रोज मध्ये जाऊन रेकॉर्ड इन्सर्ट केले होते, बरोबर. तर आज आपण काय करणार आहेत की इन्सर्ट करण्यासाठी क्युरीचा यूज कसा होतो ते पाहणार आहेत, म्हणजे क्युरी थ्रू कसं रेकॉर्ड इन्सर्ट करतात ते पाहणार आहेत, आणि रेकॉर्ड सिलेक्ट कसं करायचं, जे आपण इन्सर्ट केलंय ते सिलेक्ट कसं करायचं हे पाहणार आहेत. ठीक आहे, तर मी काय करतोय, सपोज आता दुसरं एक, आता लास्ट टाइम आपण काय केलं होतं की सपोज मी दुसऱ्या डेटाबेसला क्युरी म्हणजे इथं आहे, मी सपोज ट्रेनिंग डेटाबेस मध्ये दिसतोय, आपण इथून डेटाबेस सिलेक्ट करून आपला डेटाबेस घेऊ शकतो. किंवा दुसरा एक ऑप्शन काय आहे की ज्या डेटाबेस मध्ये आपल्याला क्युरी करायची आहे त्या डेटाबेसला सिलेक्ट करायचं आणि न्यू क्युरी करायचं. ठीक आहे, न्यू क्युरी केलं की ऑटोमॅटिक ते डेटाबेस तिथे काय होतो, सिलेक्टेड येतो. ठीक आहे, ह्या पर्टिक्युलर एडिटरसाठी. आता आपण काय करूयात, डेटाबेस म्हणजे आपण जे काल टेबल बनवले होते त्या टेबल मधून काय करूयात, आता रेकॉर्ड इन्सर्ट करूयात, म्हणजे क्युरी थ्रू, बरोबर. तर मी काय करतो, इथं पहिले काय करतो, टॉप 200 रोला सिलेक्ट करतो. ठीक आहे, इथे काय केलंय, युजर आय डी, युजर नेम आणि एज असे 3 कॉलम इन्सर्ट करायचे आपल्याला. तर इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला काय क्युरी करावं लागते, पहिल्या तुम्हाला इन्सर्ट करायचंय तर इन्सर्ट हे एक स्टेटमेंट आहे. ठीक आहे, इन्सर्ट इनटू म्हणजे कशात तरी इन्सर्ट करायचंय, बरोबर. इन्सर्ट इनटू तुमच्या टेबलचं नाव मला कशात करायचंय, युजर इन्फॉर्मेशन. ठीक आहे, मी टेबलचं नाव कॉपी करतो, इथे पेस्ट करतो. ठीक आहे, आता याच्यानंतर ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट याच्यामध्ये काय करणार आपण, कोणते कॉलम आपल्याला इन्सर्ट करायचे त्या कॉलमचं नाव देतो. ठीक आहे, आपले कॉलम कोणते आहेत, युजर आय डी कॉमा युजर नेम कॉमा एज. ठीक आहे, हे 3 कॉलम आपण इन्सर्ट करणार आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये पहा आता काय काय लिहिलंय मी, इन्सर्ट इनटू म्हणजे काय की याच्या पुढचा जो पण टेबलचं नाव असेल त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचंय. ठीक आहे, याच्यानंतर काय केलंय मी, कॉलमला कॉमा स्पेसिफाय करून लिस्ट लिहिली. त्याच्यामध्ये काय केलंय मी, काय इन्सर्ट करायचं हे इथं स्पेसिफाय केलंय, युजर आयडी इन्सर्ट करायचंय, युजर नेम इन्सर्ट करायचंय आणि एज इन्सर्ट करायचंय. ठीक आहे, यानंतर काय करायचं आपल्याला, व्हॅल्यूज म्हणजे कॉलमचे नाव आपण टाकले. ठीक आहे, 3 कॉलमचे नाव आपण इथे टाकले. त्यानंतर काय करायचं, व्हॅल्यूज. व्हॅल्यूज म्हणजे काय की कोणत्या व्हॅल्यूज तुम्हाला इन्सर्ट करायच्यात. आता 1 बाय 1 व्हॅल्यूज आपण इन्सर्ट करूयात. ठीक आहे, युजर आय डी आता मी टाकतो इथं, आपल्याकडे ऑलरेडी 2 रेकॉर्ड आहेत म्हणून मी काय करतो इथं 3. ठीक आहे, 3 कॉमा युजर नेम सपोज मी टाकतो अमोल कॉमा एज 28. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय करू शकतो आपण, रेकॉर्ड इन्सर्ट करू शकतो. सपोज आता मला काय करायचंय, फॉर एक्झाम्पल हे एज जे आहे माझा डेसिमल आहे, राईट. डेसिमल मध्ये ज्यावेळेस मला इन्सर्ट करायचं असेल त्यावेळेस मी काय करू शकतो, डबल कोट मध्ये जी व्हॅल्यू आहे ती टाकणार, .00 टाकलं तर तो बाय डिफॉल्ट, म्हणजे नाही टाकलं तर बाय डिफॉल्ट घेणार आहे, बट टाकलं तर म्हणजे बेस्ट प्रॅक्टिस आपण टाकून द्यायचं. ठीक आहे, आता जर हे सिलेक्ट करून मी F5 केलं किंवा एक्झिक्यूट वर क्लिक केलं तर काय होईल, आपलं रेकॉर्ड जे आहे ते ह्या टेबलला इन्सर्ट होईल. एकदा चेक करूयात आपण. ठीक आहे, याला मी सिलेक्ट केलं, एक्झिक्यूट केलं. ठीक आहे, इथे दिसतंय 1 रो अफेक्टेड. ठीक आहे, म्हणजे काय झालंय, एक रो आपली इन्सर्ट झाली. आपण एकदा चेक करूयात. ठीक आहे, मी काय करतो, आपण इथं ऑलरेडी एक ओपन केलेलं आहे, मी काय करतो इथं एक्झिक्यूट एसक्यूएल क्लिक करतो. इथे पहा हे 3rd रेकॉर्ड इथं इन्सर्ट झालं. ओके, म्हणजे आता काय केलं आपण, काल पण काय करतो इथं डायरेक्ट टाकलं सपोज की 4, त्यानंतर इथं नाव, त्यानंतर काय असेल ते एज. ठीक आहे, असं केलं तरी इन्सर्ट होत होतं. बट एव्हरी टाइम आपण हे फॉलो नाही करू शकत. कोडिंग थ्रू जर आपल्याला करायचं असेल तर आपण हा अप्रोच यूज नाही करू शकत, आपल्याला क्युरी मस्ट आहे. ठीक आहे, तर इन्सर्टची क्युरी कशी वर्क करतो, इन्सर्ट इनटू टेबलचं नाव, तुम्हाला जे कॉलम इन्सर्ट करायचे त्या कॉलम्सचे नाव कॉमा सेपरेट करायचे आणि त्यानंतर व्हॅल्यूज पुन्हा ब्रॅकेटमध्ये ज्या सिरियलने आपण इथे नाव दिले त्या सिरियल नुसार
आपल्याला इथं व्हॅल्यू पास करायच्यात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता असं सपोज मी असं केलंय, युजर आयडी सेकंडला दिलाय आणि इथं असं केलंय, तर हे इन्सर्ट होणार नाही. का? कारण युजर आयडी हा इंटिजर आहे आणि सेकंड पॅरामीटरला मी काय केलं इथं स्ट्रिंग पास केली, तर तो काय करेल, डेटा विल बी ट्रंकेटेड असं काही एरर्स आहेत, म्हणजे स्टँडर्ड एरर्स आहेत, ते एरर थ्रो करेल. सो आपण जी सिक्वेन्स इथं यूज केलेली आहे इन्सर्ट करताना म्हणजे कॉलम्सची, तर त्याच सिक्वेन्सने आपल्याला व्हॅल्यूज मध्ये पण राईट करावं लागतं. ठीक आहे. आता मी काय करतो, सपोज जसं इथं वरती केलं होतं चेंज, तो मी इथं करून देतो. ठीक आहे. आता हा जो अप्रोच आहे तो वर्क होऊन जाईल. पण बेस्ट प्रॅक्टिस काय ठेवायची, कॉलमची जी सिक्वेन्स आपण टेबलमध्ये केलेली आहे त्याच टेबलच्या सिक्वेन्सनी रेकॉर्ड इथं शो करायची. ठीक आहे. तर हे झालं इन्सर्टच्या बाबतीत, की रेकॉर्ड कसं टेबलमध्ये इन्सर्ट करू शकतो क्युरी थ्रू. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करूया आपण, रेकॉर्ड सिलेक्ट कसं करायचं. ठीक आहे. तर सिलेक्ट साठी पण आपल्याकडे काय आहेत, दोन म्हणजे अप्रोच आहेत. पहिला अप्रोच काय, की राईट क्लिक करायचं टेबलला आणि सिलेक्ट टॉप 1000 रेकॉर्ड. ठीक आहे, म्हणजे 1000 रोज. याच्यावरती क्लिक केलं की तो काय करतो, बाय डिफॉल्ट आपल्याला एक सिलेक्टची स्टेटमेंट क्रिएट करून देतो आणि तो रेकॉर्ड सिलेक्ट करतो. ठीक आहे. मी एकदा हा अप्रोच दाखवतो की कसं रेकॉर्ड सिलेक्ट होतोय. मी क्लिक केलं, इथे पहा आपल्याला सगळे रेकॉर्ड जे आहेत ते इथं आलेत. ठीक आहे. आपण 4 रेकॉर्ड इन्सर्ट केले होते, 4ही रेकॉर्ड आपल्याला दिसत आहेत. आता क्युरी कशी क्रिएट झाली चेक करा, सिलेक्ट टॉप 1000. आता इथं मी हे दाखवतो एकदा, सिलेक्ट टॉप 1000 रोज, म्हणजे इथे टॉप 1000 रोज सिलेक्ट करण्यासाठीच स्टेटमेंट क्रिएट होतं. ऑल रेकॉर्ड नाही होणार आहे. सपोज की माझ्याकडे 2000 रेकॉर्ड्स आहेत, 5000 रेकॉर्ड्स आहेत, त्या केसमध्ये काय होईल, यातले फक्त 1000 रेकॉर्ड्सच दिसतील, सगळे नाही दिसणार. ठीक आहे. तर ह्या अप्रोचने काय होईल, 1000 रेकॉर्ड आपल्याला शो होतील. आता काय केलं पाहिजे, सिलेक्ट टॉप 1000 युजर आयडी कॉमा युजर नेम कॉमा एज फ्रॉम आपल्या टेबल म्हणजे डेटाबेसचं नाव .dbo .युजर नेम. ठीक आहे. हे जे स्टेटमेंट आहे सध्या हे फक्त म्हणजे पहा, लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. कारण आपण काय केलंय, जनरेट केलंय त्या स्टेटमेंटला आपल्या एक्सप्लोरर थ्रू. आता सिलेक्टचं स्टेटमेंट कसं राईट करतो आपण, म्हणजे सपोज की मला ह्या टेबलमधून रेकॉर्ड इन्सर्ट म्हणजे गेट करायचंय युजर इन्फॉर्मेशनच्या टेबलमधून, तर त्या सिनारिओ मध्ये कसं आपण रेकॉर्ड गेट करेल. ठीक आहे. पहिला वे तुम्हाला दाखवला, राईट क्लिक केलं, टॉप 1000 रेकॉर्ड सिलेक्ट केलं. ठीक आहे. रेकॉर्ड झाले सिलेक्ट. ठीक आहे. दुसरा अप्रोच, आता दुसरा अप्रोच काय, की तुम्हाला क्युरी थ्रू रेकॉर्ड गेट करायचे. ठीक आहे. मी काय करतोय आता, एक म्हणजे सिलेक्टची क्युरी कशी असणार आहे ते दाखवतो. ठीक आहे. सिलेक्ट कसं केलं जातं, सिलेक्ट ओके, सिलेक्ट करायचं आपल्याला. ठीक आहे. आता सिलेक्ट काय करायचंय, सिलेक्टच्या नंतर म्हणजे या सिलेक्ट स्टेटमेंटच्या नंतर काय लिहावं आपल्याला, काय सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. आता सिलेक्ट काय करायचंय आपल्याला, जर सगळं सिलेक्ट करायचं असेल म्हणजे ऑल रेकॉर्ड मला सिलेक्ट करायचे असेल, फॉर एक्झाम्पल काय, युजर आयडी युजर नेम एज. ठीक आहे. ऑल सिलेक्ट करायचे, त्या केसमध्ये काय करणार मी, स्टार. ठीक आहे. स्टारचा मिनिंग आहे ऑल. ठीक आहे. त्यानंतर काय, फ्रॉम, कशातून सिलेक्ट करायचे, कशातून सिलेक्ट करायचं आपल्याला, युजर इन्फॉर्मेशनच्या टेबलमधून, तर टेबलचं नाव युजर इन्फॉर्मेशन. ठीक आहे. ही बेसिकली सिलेक्टची क्युरी. आता आपण याला एक्झिक्यूट करू. ठीक आहे. आले रेकॉर्ड सगळे आपले, युजर नेम, त्यानंतर युजर आयडी, त्याच्यानंतर एज. ठीक आहे. म्हणजे हे तिन्ही पण रो आपले स्टार केले, त्यानंतर आले. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी एक ऑप्शन म्हणजे आपण काय आणखी फॉलो करू शकतो, की मला पर्टिक्युलर कॉलम सिलेक्ट करायचे त्यावेळेस, तर ते कसं करता येईल. इथे मी कमेंट टाकून ठेवतो, क्युरी टू सिलेक्ट ऑल रेकॉर्ड फ्रॉम टेबल. ठीक आहे. आता मला काय करायचंय, क्युरी टू सिलेक्ट पर्टिक्युलर रेकॉर्ड फ्रॉम टेबल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता मला अशी क्युरी लिहायची आहे की ज्याच्यामध्ये फक्त युजर नेम सिलेक्ट झालं पाहिजे, किंवा फक्त एज सिलेक्ट झालं पाहिजे, किंवा फक्त युजर नेम आणि एज सिलेक्ट झालं पाहिजे, मला आयडी नकोय, किंवा आयडी आणि युजर नेम सिलेक्ट झालं पाहिजे. तर ते कसं करता येईल. ठीक आहे. तर आता सेम स्टेटमेंट, सिलेक्ट
काय करायचं सिलेक्ट मला युजर आयडी, ठीक आहे, कॉमा दुसरं काय करायचंय मला युजर नेम, कॉमा एज. कशातून करायचं सिलेक्ट मला हे सगळं आपल्या युजर इन्फॉर्मेशनच्या टेबल मधून, ठीक आहे, युजर इन्फॉर्मेशन, ठीक आहे. आता मी याला सिलेक्ट करतो आणि एक्झिक्यूट करतो. सेम आउटपुट आपल्याला आलंय. सपोज मला एज नकोय, म्हणजे अशी म्हणजे कंडिशन येऊ शकते की मला फक्त युजर आयडी आणि युजर नेम लागतो. त्यावेळेस मी काय करेल, फक्त युजर आयडी आणि युजर नेम म्हणजे कॉमा सेपरेट करून सिलेक्ट करेल आणि फ्रॉम टेबलचं नाव घेईल, ठीक आहे. याला मी एक्झिक्यूट करेल, तुम्हाला फक्त ते 2 कॉलम इथं शो होतील, ठीक आहे. तर हे झालं सिलेक्टचं स्टेटमेंट की आपण सिलेक्ट कसं केलं, ठीक आहे. म्हणजे डिझाईन थ्रू कसं सिलेक्ट करू शकतो, टॉप 1000 रेकॉर्ड किंवा टॉप 1000 रोजचा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करून, किंवा आपल्याला ऑल रेकॉर्ड पाहिजे असेल तर त्या केसमध्ये काय करणार आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम, म्हणजे स्क्रिप्ट यूज करणार सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचा नेम. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे म्हणजे तिसरा ऑप्शन, तुम्हाला पर्टिक्युलर रेकॉर्ड सिलेक्ट करायचे असतील तर त्या केसमध्ये कसं करणार, सिलेक्ट कॉलम जे आपल्याला सिलेक्ट करायचे त्या कॉलमचं नाव, सपोज युजर आयडी युजर नेम फ्रॉम तुमचा टेबलचं नेम युजर इन्फॉर्मेशन, ठीक आहे. तर हे झालं नॉर्मली सिलेक्टचं स्टेटमेंट. ओके.